सर्वांना आजची झटपट आणि चटपट होणारी रेसिपी आहे पिझ्झा पराठा। अशा प्रकारे मी बनवलेला आहे आणि आपण कशा प्रकारे त्याला मळून घ्यायचे आहे ही टेक्निक आहे। एक बाउल घेतलेला आहे, एक अंडे घेतलेले, थोडं दही घेतलेलं आहे, थोडेसे मैद्याचे पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो, मी थोडंसं सॉल्ट घेतलेलं आहे, शुगर आहे ही 1 टेबलस्पून यूज करणार आहे आपल्या टेस्ट अनुसार, सॉल्ट खाण्याचा सोडा। त्याचबरोबर मी आधी मैदा एका ह्याच्या बाउलमध्ये काढत आहे आणि त्याला हाताने किंवा एक स्पंज सॉल्ट, शुगर आणि तूप हे मी टाकून आधी मिक्स करणार आहे चांगल्या प्रकारे। तुम्ही बघू शकता 1 टेबलस्पून मी दही टाकणार आहे किंवा दूध, तुम्ही कोणतेही ऑप्शन आहे टाकू शकता। अशा प्रकारे मी 1 टेबलस्पून दही घेतलेलं आहे, जास्त ॲड करायचं नाही, तेल, दही, मीठ आणि अशा प्रकारे मी संपूर्ण मिक्सिंग करून घेत आहे। तुम्ही बघू शकताय अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनल लाईक अँड फॉलो करा। ट्रिक्समध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये केळ ॲड करा किंवा नाही केलं तरी चालेल। मी ह्याच्यामध्ये दही 1 टेबलस्पून टाकलेलं आहे, खाण्याचा सोडा नंतर मी शेवटी टाकणार आहे, आधी टाकणार नाही। सर्व साहित्य आपण एकत्र पहिले मिक्स करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे त्यांची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। 1 अंडं टाकणार आहे, बिलासही टाकणार आहे मी आणि तेही चांगल्या प्रकारे मी मिक्स करणार आहे, बघू शकताय तुम्ही। आणि आपण मिक्स केल्यानंतर आणि थोडा सोडा, तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे वगैरे सगळं ॲड करू शकताय, नाही केलं तरी चालेल। अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनल लाईक अँड फॉलो करा। बघू शकताय अशा प्रकारे मी आधी मळून घेणार, पाण्याचा ॲड आताच नाही करणार, नंतर जसं लागणार आहे त्याप्रमाणे मी पाण्याचा ॲड करणार आहे। बघू शकताय तुम्ही अशाच प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे, एकदम सुटसुटीत आणि कोरडं होणार आहे। तर थोडंसं आपण पाण्याचा हास थोडं करून आपण टाकणार आहोत, थोडंसं मी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मिक्सिंग करत आहे, थोडंसं जास्त पाणी ॲड केलेलं आहे। आता मी खाण्याचा सोडा थोडासा 1 ग्लास पाण्याच्यामध्ये ॲड करणार आहे, टाकलेलं आहे थोडंसं पाणी, अर्धा ग्लास आहे, जसं लागेल त्याप्रमाणे आपण मळायचं आहे आणि घट्ट मळणार आहे, जास्त सैल किंवा लूज असं मळणार नाही। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवणार आहे मी, तुम्ही बघू शकताय। अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करा। थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच। आता आपला डो असा तयार झालेला आहे, बघू शकताय अशा प्रकारे, जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही। आता आपण 10 मिनटं ह्याला झाकण मारून ठेवणार आहोत आणि लगेच मी करायला घेणार आहे। सकाळचा नाश्ता आहे, मुलंही खाऊ शकतात, लहान मुलंही आणि मोठेही माणसंही। जेव्हा काही नसणार तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा। ही माझी रेसिपी आहे, मी कुठे सर्च केली नाही किंवा काय नाही, ही माझी होममेड आणि मी बनवलेली आहे। तर मी आता तुपाचा हात घेऊन त्याला झाकण मारून ठेवणार आहे 10 मिनटं। तर तुम्ही लगेच केले तरी काही हरकत नाही। आणि एक बॉल घेणार आहे, एका साईजच्या अनुसार आपण त्याला पोळपाट घेतलेला आहे, बेलन घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यावरती एकदा लाटून घ्यायचं आहे। मी गॅस ऑन करत आहे, पॅन केलेला आहे, पॅन ठेवत आहे, बघू शकताय तुम्ही। आता मी झालेलं आहे आपलं पीठ मळून, आता एक एक करून आपण लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू गाईज, थँक्यू एव्हरीवन। आता मी झालेलं आहे, आणखीन एकदा आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्या जेवढा आपल्याला आकाराचा बॉल पाहिजे हे चीज घेतलेलं आहे मी, आणि इथे बटर घेतलेलं आहे, हे चीज क्यूब घेतलेले आहे, तुम्ही खिसून टाकणार आहे। आधी सर्व साहित्य आपण रेडी करूया, नंतर आपण आता मी एक बॉल घेत आहे, आपल्या आवडीनुसार आपण त्याला ॲड करूया, थोडंसं मळूया छोटे अशा प्रकारे आणि पोळपाटावरती मी घेणार आहे एक अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। थोडंसं अशा प्रकारे त्याला कट करणार आहे, 3 भागात, तुम्हाला आवडले त्यानुसार तुम्ही घेऊ शकता, छोटे मोठे बॉल किंवा त्याला गोल साईजमध्ये किंवा जाड साईजमध्ये आपण ठेवणार आहे। आता मी लाटून घेणार आहे, थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि लाटण करणार आहोत। आता मी लाटण करणार आहे आणि थोडंसं पीठ टाकणार आहे, थोडंसं तूप टाकणार किंवा तेल टाका तुमच्या आवडीनुसार आणि फोल्डिंग करून घेणार अशा प्रकारे। बघू शकता मी लाटण केलेलं आहे आणि तुपाचा हात लावलेला आहे, थोडंसं पिठाचा हात लावणार आहे, आता फोल्ड करणार आहे, थोडंसं फोल्ड करणार आहे आणि आता एक अशा प्रकारे मी फुलके तयार करून घेणार आहे। फोल्ड करण्याचं तूप किंवा तेलाचा आपण यूज करायचं आहे, थोडंसं पीठ टाकायचं आहे, अशा प्रकारे मी फोल्ड केलेलं आहे, बघू शकता। आणि हलक्या हाताने आपण लाटण करणार आहोत, ग्रेटरने मी खिसून घेणार आहे, चीज खिसलेलं आहे, थोडं चिली फ्लेक्स टाकलेले आहेत, थोडंसं चिली फ्लेक्स, थोडेसे ऑर्गॅनिक मी त्याच्यावर ॲड केलेलं आहे, घरचा मसाला किंवा सांबार मसाला तुम्ही ॲड करा, एकदा नक्की ट्राय करा। खायचा सोडा
सॉल्ट किंवा तुम्ही चाट मसाला टाकू शकता 1 पीस. आता फोल्ड करणार आहे आणि हलक्या हाताने कोणत्याही आकारात तुम्ही गोल किंवा सर्कल असं कोणत्याही किंवा स्क्वेअरमध्ये तुम्ही शेप देऊ शकता. अशा प्रकारे माझं लाटण झालेलं आहे. कडा फक्त तुम्ही पातळ लाटा आणि थोडंसं जाड मध्यम आकाराचा ठेवायचा आहे हे पराठा. तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. पॅन हा गरम झालेला आहे. थोडंसं आपण तूप किंवा तेल किंवा घीचा यूज करणार आहोत. गरम झालेला आहे. आता आपण टाकायला घेऊया पोळी. अशा प्रकारे आपण पराठा टाकलेला आहे तव्यावरती किंवा पॅनवरती. अशा प्रकारे हलक्या हाताने आपण पहिलं फिरवून घेऊ येणार आहात. असे थोडेसे बबल्स आल्यानंतर आपण त्याला पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकता रेड झालेला आहे. तर आपला पराठा रेडी आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण पराठा रेसिपी आपली झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता लहान मुलं हे आवडीने खातील. नाश्त्यासाठी झटपट आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर प्लीज लाईक शेअर आणि दोन्ही साईडनं आपण हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती त्याचे लेयर्स आलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते आता. बघा थोडंसं मी आणखी तूप किंवा तेल किंवा बटर तुम्ही ॲड करा तुमच्या सोयीनुसार. नाही लावलं तरी चालेल. हे बघू शकता तुम्ही त्याचे लेयर्स बघा 1 2 अशा प्रकारे जर पूर्ण उघडली तर दिसून येईल. प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट्स करा. आपला पराठा रेडी आहे. पिझ्झा पराठा रेसिपी होममेड. लाईक अँड सबस्क्राईब. आता मी थोडासा कट करून तुम्हाला दाखवते आहे. वाव किती छान आणि कुरकुरीत खुसखुशीत आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे. प्लीज नक्की ट्राय करा. जास्त याच्यामध्ये चीजचा यूज केलेला नाही तरीही खूप सुंदर असा झालेला आहे. तुम्ही जास्तही टाकू शकताय. नेक्स्ट रेसिपी आपल्या आवडीनुसार. थँक्यू.